नमस्कार शेतकरी मित्रांनो, भाऊ आहे महिको कंपनीत काम करतात. तर तुमचं नाव सांगा. सचिन मोहनराव रोडे. मैको प्रायव्हेट लिमिटेड मध्ये मी देवळी एरियामध्ये काम करतो, जिल्हा वर्धा. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक माझ्यासाठी तर धक्का असतो. तर त्यांनी सांगितलं की दुबार पेरणी चालू झालेली आहे आणि आता शेतकरी दुबार पेरणीसाठी काही बियाणं घेऊन जात आहे, बरोबर? हो, आज सकाळीच मी मार्केटमधून आलेलो आहोत. तर गेल्या काही 3-4 दिवसा अगोदर आमच्या एरियामध्ये पाऊस झालेला आहे आणि त्याची लावण केली होती त्यांनी. आज सकाळी शेतकरी दुबारा पीकसाठी येऊ राहिलेले आहे बियाणं घ्यायसाठी. आणि काल पण आमच्या इकडं पाऊस झालेला आहे, तो फक्त 10 ते 12 किलोमीटरच्या आतच झालेला आहे. तर आज आमच्या एरियामध्ये खूप साऱ्या लावणीचं प्रमाण दिसून येत आहे. पण शक्यतो आता सरांनी जसं सांगितलेलं आहे, बघा मी काय सांगतो की मान्सून सिस्टम कोणत्याच प्रकारची बनत नाही आहे. आणि आता इथे बघा एक छोटासा व्हिडिओ बनवला मी आणि सांगितलं की बघा ओल बघा, वरची माती ओली आहे आणि लगेच इथेच 1 इंचावरच आपल्याला कोरड चालू होऊन जाते अगदी. कोरडी माती आहे. तर त्याच्यामुळे एकतर ही 1 इंच ओल झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही इसापूर गाव आहे आणि इथे रेल्वे ट्रॅक आपल्याला दिसतं आहे. याच्या पलीकडे पाऊस नाही आहे. ठीक आहे. तर फक्त एक 4 किलोमीटरच्या अंतरात हा पाऊस आहे. तर माझं म्हणणं असं आहे शेतकऱ्यांना की सध्याच्या परिस्थितीत आपण 17 तारखेपर्यंत थांबायला सांगितलं आहे. ज्याच्याकडे पाण्याची सोय आहे, सिंचनाची सोय आहे, अशा शेतकऱ्यांनी पेरणी करावी. नाही तर अन्यथा दुबार पेरण्याला चालू झालेले आहे शेतकरी. भाऊ सांगतात, महिकोमध्ये आहे भाऊ, तर ते सांगतात. बाकी आणखी तुम्ही सांगा, तुम्ही शेतीविषयक काम करता, शेतकऱ्यांना काय संदेश द्याल तुम्ही आता? माझा एकच संदेश राहील सर, कारण की यावर्षी बियाण्याचा खूप प्रमाणामध्ये तुटवडा आहे आणि ज्या चांगल्या वाहनं आहे शेतकऱ्यांना जे पाहिजे मार्केटमध्ये ते भेटत नाही आहे. सध्याच्या परिस्थितीत तुटवडा असल्यामुळे शेतकऱ्यांनी जो चांगलं बियाणं भेटलेलं आहे, तर शेतकऱ्यांनी थांबून जावं. जसं आज सरांनी सांगितलेलं आहे, 19 तारखेनंतर पावसाचा जोर चांगला वाढेल. तर 19 तारखेच्या तेवढ्या दरम्यान नाही, चांगला वाढणार नाही. विषय काय बघा, मान्सून सिस्टम बनत नाही आहे, विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस राहील. परंतु एकंदरीत लॉंग टर्ममध्ये 8 दिवसाचा टप्पा जर आपण पाहायला गेलो तर आपल्याला वर्धा पर्यंत म्हणजे वर्धापर्यंत नागपूर चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया या भागात सुद्धा पाऊस नाही. अमरावतीचा उत्तर भाग सुद्धा नाही. उत्तर भागात आपल्याला वर्धा ठीक दिसते आणि विदर्भातल्या दक्षिण भागातले तालुक्यात जिल्ह्यात चांगला पाऊस दिसतोय. असं एकंदरीत परिस्थिती आहे. परंतु तो पाऊस विखुरलेल्या स्वरूपाचा राहील. म्हणजे आज जर इथे आला तर परवाच्या दिवशी येईल, परंतु त्यावेळेस पेरण्या वाया जाणार नाही आपल्या. तर तेच कारण की बियाणं नाही आहे आणि त्याच्यामुळे नंतर ते बियाणं भेटणं शक्य जाणार आहे. आज मार्केटला जिल्ह्या बाहेरचे शेतकरी येऊन प्रत्येक मार्केटला फिरत आहे. तर शेतकऱ्यांना तेच विनंती राहील की गडबड करू नका. योग्य वेळेवर योग्य पाऊस झाल्यावर, कारण की सरांनी आता दाखवलं खाली काहीच ओल नाही आहे, फक्त 2 इंचही ओल पुरेसं चांगलं गेलेलं नाही. दुपारून आता हे सारे वाळून नाही. बरं, ओल नसती तर काही हरकत नव्हती, पण पाणी याची शक्यता नाही आहे, पाऊस याची. आणि सर एक असं आहे की याचा आता जर ओल संध्याकाळी मॉइश्चरायझर पकडतं, बी टाकले याच्यात तर ते फुगून जाईल रातच्या रात्री. बरोबर. आणि जर 2 दिवसात पाणी नाही आलं तर सर ते बी वाया जाईल. बरोबर. म्हणजे फुगून ते पिठलल्या जाईल. शेतकऱ्याचं पूर्ण नुकसान आहे. दुबारी पीक पेरणीवर आपण आलोच. बरोबर. म्हणून शेतकऱ्यांनी घाई करू नये असं माझं पण मत. बिलकुल. धन्यवाद. तर आता भाऊ कृषी कंपनीत आहे, ऐका थोडंसं त्यांच्या मनानं, कारण बियाण्याचा तुटवडा आहे आणि उगाच डबल खर्चात पडू नका तुम्ही पण. धन्यवाद.